त्याला ह्या प्राण्यातनी ठेवायचंच नाही, लय त्रास देते. माणसाला नारी सुवर्ण म्हणजे असं नारी सुवर्ण तुम्हाला म्हणतोय ना असं शिवनारी सुवर्णच आहे. पण ते काय होते ह्यांचं गुणधर्म एक आहे, ह्यांचं रक्तच असं की किती काजू बदाम घाला पण ते तुम्हाला मारणारच. आता त्याचा एक पाय थोडासा ब्रेक झालाय म्हणजे ह्या साईडचा, म्हणून तो तसा आहे. नाही तर ना एकदम बाहेर सोडू शकत नाही, काय नाही. बिना खुराकाचं असं आहे बघा. आता काय करायचं याला खुराक? आता ह्यो 1.5 ते पावणे 2 महिन्याचा आहे, वर्षाचा आहे. आमच्याकडे आहेत ना आमच्या माडीगाडमध्ये. हां, फक्त ते उंचीला जास्त दिसतं, उंचीला लांबीला जास्त. पण ह्या अशा असे रुंद नाही, हे असं गटगटीत नाही ना येणार. असे खराब होतात. आणि ह्याला जर बाहेर सोडला ना तुम्ही, धरू शकत नाही आपण. हो, ह्याला जर आम्ही त्यातनं बाहेर काढला ना, 1 तास त्याला हात लावत नाही, काय नाही, काय नाही, अजिबात काय करू शकत नाही. कुणाचीच हिंमत नाही. मारणार म्हणजे काय, तो एवढा मारेल ना की हिसाब नाही. कारण मी पहिला शिंगवाला मेल आणला होता, तो मारत होता म्हणून त्याला कापला. दुसरा बिना शिंगाचा आणला, तो मारायला लागला म्हणून त्याला कापला. तिसरा एक आणला, तो पण मारायला लागला. मग मला समजलं हे नारी सुवर्णाच्या रक्तातच मारणं आहे, ह्यांना पण दिसतंच करणं, ह्याला पर्याय नाही दुसरा. आणि त्याला खायला घाला. ह्यांच्यासाठी तुम्ही दुसरा नर आहे का? नाही, हाच वापरतो, पण कंटिन्यू ह्याच्यात नाही सोडत. ह्याला ठेवायचा थोडा. गाभण ह्यांना त्यांनी धडक दिली तर ते गाबडू पण शकत नाही, मादीला नाही मारत कुठल्या. मेंढ्यांना, माणसाला, माणूस असू द्या, लहान बाळ असू द्या किंवा कुणी असू द्या, त्या कुणाला पण म्हणजे मारणार. पण लहान पिल्लाला मारत नाही किंवा ह्यातल्या एखाद्या मादीला मारणार नाही, काय नाही. तसा चांगला आहे की. पण माणूस बघितला ना की त्याला एकदम असं हे होतं. नाही म्हणजे ते हाच नाही, सगळेच कुणाकडचे पण घ्या, पण ते त्या पद्धतीतूनच मारणार. पण एवढंच की हे उंचीवर असल्यामुळं औषधं लागणार किंवा तुमचं कुठली लस वगैरे काय? 2च करतो आम्ही, PPR आणि ET. FMD वगैरे तसलं काय नाही. किंवा ह्यांना कॅल्शियम वगैरे तर वर्षातनं करतो आम्ही. वर्षातनं 6 महिन्यात नाही काही. एप्रिलच्या एंडला ET आणि नोव्हेंबरच्या ह्याच्यामध्ये PPR. मध्ये कुठली लस नाही, काय नाही. आणि एवढं असेल ना बारीक चारा, बस एवढंच विषय त्यांचा, बाकी काय नाही. आता बघा ना, हवा येते, त्यांना पण फ्रेश वाटणार, सगळं काय ओके. खालचं जे काय मटेरियल आहे त्याची सगळी हवा बाजूला निघून जाते, स्मेलच येत नाही तुम्हाला. मला सगळ्यात काय आवडलं, आता मला शेडचं काम चालू करायचं. तुम्ही खाली जी कॉलम केलेत ना, ते मला नाही आवडलं. नाही, ते सिमेंटचं कसं होतं, ह्यांची जी लघवी आहे ना, ह्यांचं औषध म्हणजे आजार. तुम्ही सिमेंटचं ऐवजी लोखंड लावलं ना तर ते सडून जाणार. हो, खर्च होईल आपलं, पण असं कॉलमवरती उचलून घेऊ. आयुष्यात कधी झाडू मारायचा नाही. सगळ्यात पहिलं कधी चिपराणी भरणार नाही. तर दुसरी गोष्ट, कधीच ह्यांना त्या निमोनिया किंवा कटलाच लघवीमुळं होणारे त्रास कधीच होत नाही. हे कुठून मागवले तुम्ही? हे पुण्यामध्ये पण आहे की. हा, पुण्यात भोसरीला आहे. हो, कंपनी आहे, माझ्याकडे नंबर वगैरे आहे, त्याच्याकडे पण आहे. नाही, तामिळनाडूमध्ये ती ISO कंपनी आहे. फक्त ट्रान्सपोर्ट खर्च वाढतो, कारण तिकडून आपल्याला कुरिअर नाही येतं ना, त्यामुळे त्याचे पैसे लागतात त्याला. आणि सेम किंमत 70 mm दोघांकडे पण. का रे? हो, ती ISO कंपनी आहे, जे तामिळनाडूची जी कंपनी आहे ना ती ISO, त्याच्यामुळं काय. हो, बघा की उचलून. आता तिचा वास वगैरे किंवा त्याला लघवी लागणे, तुम्हाला वाटत असेल हे दूध असतील. खराबच नाही ना, कारण हो, यांच्यापाशीच. आपण वेगळं नाही ठेवत काय कुणाला. नाही, आम्ही वेगळं करायला बघतोय, पण कशाला? नाही, पण वेगळं करायची काय गरज आहे? म्हणलं सारखीच पिऊन नाही पेत. मादी पाजतच नाही त्यांना. मादी जेवढं पाहिजे नाही ना तेवढंच दूध पाजते. त्याच्या वली म्हणजे शेळ्या जास्त पाजतीला, पण ह्या मेंढ्या नाही पाजणार तुमच्या. काही करा मग. म्हणजे ही पिल्लं ह्यांच्यापाशीच राहिली पाहिजे. ही पिल्लं फक्त त्यांना काय असे खायला वेगळं पाहिजे. म्हणजे आता हे 1.5 महिन्याचं खाते बघा, मग ह्याला खायला जेवण जरी बाहेर आलं ह्याच्यातनंच बाहेर येते तर 3 महिन्यापर्यंत, त्याच्या पलीकडे नाही येत. मग हे पाहिजे की आपण काय करतो, आपली पिल्लं 2-2 अडीच महिने खात नाहीत. मग त्यांचं हे जे काय वजन वाढलं पाहिजे किंवा लहानपणात त्यांना दुधाचा जो प्रेशर नको आहे
ते कसं होणार मग? तुम्ही ह्यांना विकायचं म्हणल्यावर कुठं हे करता? आम्ही ऑनलाईनच इथंच. घेतच का? हो, ह्यावेळी विकायची बंद केले नाही तर प्रत्येक जण मागते तर. हा ना. हो, मागच्या वेळी मी चाकणला दिली होती तर स्वप्नील साहेबांना, कारण खूप फिरले नाही कुठं प्राणी भेटले, मग माझ्याकडचे दिले. हा हा. मादेच का? हो, नर माद्या मादी दिल्या. दोन्ही पण. नर नव्हते, माद्या दिल्या मी त्यांना. होय. हो. मी तुमचा व्हिडिओ मागे एकदा बघितला होता हम्म. 5-6 महिन्यापूर्वी देण्याची बरं पद्धत का? पण कशी त्यावेळेस आपली असं वाटत नाही मला. किलोवरतीच देतो आम्ही. आता बघा ना, 3 महिन्याच्या प्राणी येत नाही, हा, हा. 25+ असतात. हम्म. किलोवर जरी दिलं तरी आमच्याकडे 450 असतात, आणि वजनावर डायरेक्ट दिलं तरी 25,000 जातं. हा. काही करा मग तुम्ही. वजन तेवढं तेवढं वजन केलं आणि जरी कॅल्क्युलेशन केलं तरी ते नाही, तेच होतं. हा. मग कसंही 400, नाही. 450 रुपये किलोने. हो, आमच्याकडे 450 आत्ता. हा. मटणाचं म्हणजे जे मटण कटिंगला नेतात ना प्राणी, हा. 450 रुपयांनी नेतात. आमच्याकडे 450-500 हो, आता आमच्याकडे 900 रुपये म्हणजे मटन झालं. हो मटण आहे. आमच्याकडे 800 रुपयापर्यंत आहे. हां, मग आमच्याकडे 900, आणि आमच्याकडे ह्याचंच खातात. आमच्याकडे बोकडं चालतं. नाही आमच्याकडे का बोकडाचं नाही का? नाही, अजिबात नाही. शेळी पण नाही ना. नाही, अजिबात नाही. शेळ्या दिसताय तरी कुठे इकडं? नाही दिसणारच नाही तुम्हाला, कुठंच नाही दिसणार आमच्या एवढ्या भागात. आमच्याकडे जत्रेला वगैरे बकरे चालतात. नाही आमच्याकडं बी जातात, पण जत्रा असू द्या, तुमचं लग्नाचं सगळं काय सीझन असू द्या, देवाचं काय पण असू द्या, ह्याच्याशिवाय चालतच नाही. आमच्या लोकलमध्ये लोक रोज तुम्ही हे माझ्या घरच्याच हे केले का आणलेले? नाही ह्या सगळ्या घरच्या आहेत. फक्त ती विजापुरी एक आहे ना सफेदवाली, ती एक आणि ती एक, ती मित्रानं दिली आम्हाला. होय. हो, ही म्हणजे बाकी सगळ्या तुमच्या घरच्याच आहेत का? घरचंच. होय. एकही विकत आणलं नाही मी. 5 पहिली पिल्लं आणली होती तर, हा. आणि एक नर आणला होता, आणि त्याची 50 झाली होती माझ्याकडे. होय. हो, नंतर मग बंदिस्त करायचं तर चारा कमी पडायला लागला. एवढ्यांना खायला काय करायचं, हा. मग त्यातल्या 7 ठेवल्यात आणि बाकीची विकली तर, होय. आणि 7पासून परत एवढी झाली तर. मला पण तीच वाटतं आपल्या संख्या घरचीच ठेवायची. नाही घरचीच असावी तर, कारण काय होतं आता बारकी पिल्लं जरी आणायचं म्हणलं तरी 7-8 हजाराशिवाय देत नाही कोण. पण तेच जरी त्यातलं 2-3 हजार ह्यांना खर्च केला तर ते आपलं सर्व 10,000 फायद्याचं होते ना. हे महत्वाचं आहे. स्टीमरनी जमतं व्यवस्थित कटिंग करायला. लय क्वालिटी. मी नाही अजून प्रयोग केला, तुमचा व्हिडिओ बघितला आहे, पण मला वेळ नाही. अजिबात ह्यांना धरायचं नाही. ही पिल्लं उभी राहतात 1.5 महिन्याची सुद्धा. आरामशीर हो, वली थोडीशी छोटी केली. एवढं स्टीमर असतो हो, तो. एवढंच आहे. थोडंसं ओलं करतो नॉर्मल, हा. आणि चालू करतो, काय नाही. आणि एकदम क्वालिटीमध्ये ते नाही ह्याचं त्या कॅमेराचं आहे. हा का? हा हा. कॅमेरा आहे का? कॅमेराचे आम्ही इकडे येतच नाही दिवसभर, हा का? अजिबात इकडे फिरत नाही. कॅमेराचं वायफाय का तू? टीव्ही दिसतं का? मोबाईलला मोबाईलला दिसतंय का? मोबाईलला कनेक्ट केलंय. कारण इकडे काय आलं ना की प्राणी उठणे अर्धे त्याच्यावर डिस्टर्बच करणे नाही. सकाळी एकदा येणे, खायला घालणे, त्याच्यावर संध्याकाळीच येणे, ते तोपर्यंत येणे नाही, काय नाही. हा, आमचं सारखं जाणं समोर असल्यामुळं हो की, पण तुम्ही गेला किती उभी राहणार. उभी राहतात आणि ओरडतात पण. हा, मग ते फायद्याचं काय. मग ते जरी रवंत करत असलं तरी ते बंद करून Disturb होतंय. म्हणून आम्ही हा जो कागद लावलाय ना, मग ते कोंबड्या बिंबड्या त्याच्यामुळे तुम्ही खाली हे केलं नाही. नाही काय नाही अजिबात. आम्हाला आमच्या डोक्यात आलं तर खाली जी लेंडी आहे नाही हे वर असेल आणि ह्याच्या खाली ठेवा कोंबड्यात, ते चालेल. हा पण ह्यातलीच नाही पाहिजे. हा आता ह्याच्यात पिसू नाही तुम्हाला दिसणार, गोचडी नाही दिसणार, कुठलंच हा. म्हणजे एक्स्ट्रा जे तुम्हाला त्रास आहे ना तो अजिबात नाही. औषध बिषध काय लावायचं? किती पाऊस आला काय आला तरी ह्याच्या पाण्याचा नाही तर काय संपर्कच नाही संपर्कच ना. नाही. असं तर थोडं पाणी आतमध्ये आलं तरी नाही येत. दुसऱ्या मिनिटाला ते पाणी खाली गेलं आणि असेल ना. पाणी खाली गेलं ना, आणि हे काय होतं, हे जे प्लास्टिक आहे ना, हे पाणी धरतच नाही ना तुमचं. नाही बरोबर आहे ना. त्याच्यामुळे काय होतं, ही खराब होणं किंवा काय होणं तसलं काय नाही. आणि आपल्या लोकांचं कसं होतं, हे आपण करत नाही जुगाड. हम्म. शे जे खाते ना आता बघा, शे आपल्यातली पिल्लं खात नाहीत पहिले, आणि तिथंच आपलं गणित आता बसतं. ह्याच्यातून ती तोंड करायला गेलं त्याचं पुरत नाही. आणि मोठा चारा असला की ही खात नाही त्या. नाही. आणि ह्याला कसं वाटते, ती माती आहे आणि त्याच्यात सोयाबीनचा वास येतोय ना, हा. त्याच्यामुळे ते खाते. आपण ते टाकतो थोडा भुसा, मग संध्याकाळचं म्हणतो ना, आमची संध्याकाळची हिरवी कुट्टी असते, हां, सकाळी मुरगा नाही आम्ही सगळं मिक्स ह्याच्यामध्ये, हिरवा जो काही घालायचा आहे तो, आणि सुका त्याच्यामध्ये सगळा काय मिक्स करायचा, आणि त्याच्यामध्ये मिठाचं पाणी थोडंसं, आणि सोयाबीन आणि मक्याचा बारडा दोन्ही मिळून सगळं मिक्स करायचं आणि ह्याच्यात आम्ही टाकायचं. काय करतोय ते मॉलिसिस भेटतं बघा हे. हां, मग ती चांगलंच आहे. गोळी पेंडला वापरतोय. पण मध्ये प्रॉब्लेम असा झाला आमच्याकडे जुलै ऑगस्ट मध्ये आम्हाला महादेवची पिल्लं उलटी यायची नाही का, हां, ॲबॉर्शन, हां, हां. इतका जो त्रास झाला. नाही त्याच्यापेक्षा आपलं 15 गोळी पेंट जे आपलं काळा गुळ असतो ना, हा, त्याचं पाणी करायचं. म्हणजे त्या मॉलिसिसमुळे झालं असं मला नाही वाटत, पण ते स्वस्त पडतंय आम्हाला.
19 रुपये किलो बसतं त्याचे 1-2 डेपो आहेत त्याचे. मग त्याचीच गोळी पेंट बनते की. त्याचीच गोळी पेंट बनते. हा. मग त्यावेळेस तसा त्रास नाही झाला नाही, का? भिजवून चारा दिला ना असा काय नाही प्रॉब्लेम. म्हणजे दोन्ही मिक्स झालं पाहिजे, हिरवा पण आणि ओला पण. बघा. आणि त्याच्यामध्ये ह्याचा असं बारीक कंटेंट पाहिजे. आणि आभूषण होण्याचं 2 कारणं असतात. कधी समजा गव्हाचं किंवा तुम्ही जे हरभरा वगैरे टाकता त्याची काळी जर त्याच्या पोटात गेली आणि पिशवीला लागली त्याच्या, तरी सुद्धा आभूषण होतं. हा का? नाही, आमचं काय होतं पिल्लच येताना ना अशी पुढे यायची. ओके, म्हणजे- मागच्या पायाने काय पुढं. म्हणले, बोकड आणि बालिंगा त्यांनी मारलं ना तरी पण नाही. बालिंगा घेऊन मारतच नाही मुळात म्हणजे. वेगळा आहे ना? आमचा विजापूरच आहे. हां, त्याला एक कप्पा असा पाहिजे. हा. जेव्हा आता तुम्हाला आपला सध्या तुम्हाला दाखवायचं इकडे रस्त्यात आणलंय मी की आपल्याला ही कसं गरजेचं आहे. हां आता आमच्याकडे शेड आहेत पण अशी एलिव्हेटेड शेड मोठी आहेत. हां पण प्रॉब्लेम असा सगळे पण तर ती जी आहेत ना ती लोक हाय पाहिजे. दाखवत नाही ते. नाही नाही, अजून दाखवतात काहीच नाही की त्याच्यात. हे नाही, आता नाही. बघितलं त्या दिवशी हां, खूप मोठं केलंय, 200 आहे त्यांचं. ती NLM ची स्कीम पास केली असेल. हा, नाही, ते बाहेरचा माणूस आहे. कर्नाटकची माणसं आहेत, त्यांनी हो. टाकलंय आमच्या इथे शेड. सगळं तसे बकेट ते तुम्हाला त्याच्यामुळे विचारलं मी ऑनलाईन नाही नाही, ते स्वप्नीला आणलंय. पण काय होतं, ह्या असल्या गावाने असल्यात ना, 1 टाइम मध्ये टाकलं टाकलं. विषय आमच्या संपला. तिथे विषय झाला की क्वांटिटी कमी राहते. कमी हां. पडती आणि ती क्वांटिटी पूर्ण आणून फक्त दिवस काय लागणार. असं एक पिल्लांसाठी पाहिजे तुम्हाला, ही पिल्लं बाहेर आली पाहिजे तुमची. फक्त माद्या नाही आल्या पाहिजेत तुमच्या. आता आमचा काय विषय होतो आमचं कप्पे कमी पडतात, जनावर जास्त पडतात. हां. त्यामुळे आता आम्ही ठरवले की ते जुनं शेड आहे ना ते शेळ्यांना वापरायचं आणि बकऱ्यांसाठी एलिव्हेटेडचं नवीन वरचं सेपरेट शेड मारायचं. असं सेपरेट बक ही बालिंग आहे नाही का शो बालिंग. बाजूला ठेवलाय म्हणून ठीक आहे ना. हो, नाही तर लय त्रास देतं ते. त्रास द्यायला बसत नाही त्यामुळे हो, ते महादेत नाही असल्यामुळे बसणार नाही ना. बसणार नाही. त्याला बी सुख नाही आणि आपल्याला सुख नाही. आणि ह्यांना पण सुख देत नाही ना ते. नाही. ह्यांना बसून देत नाही, ह्यांना रिलॅक्स होऊन देणार नाही, काय नाही, सारखा मागे लागतो तर. आणि गोचिड्यांचं प्रमाण लय आम्हाला वाटतं. आमच्याकडे ते हो, ते खाली येणारच ना, कारण काय होतं ह्यांच्या कानामधनेच गोथड्या जास्त बसतात. हा. गोचरांपेक्षा ती बारीक असं ऊसारखा हां. खाली एकदम लाल एकदम असतो. लाल तांबडा तांबडा हा, तांबडा तांबडा असतो बरोबर. इतकं मध्ये हा, झालं ते कमी पण होत नाही. आमचं झालं ते की कमी 2-3 पाठी गेल्या त्याच्यात आमच्या. नाही नाही, इतकं असं कंटिन्यू रक्त पितंय ना खाली कंटिन्यू रक्त पेतं, ते रक्त पेतं, पण प्राण्याला त्रास किती होतो त्याचा. आणि ते काय आमच्या 2-3 पाठी मिळाल्या. आता आम्ही बघा की काय ह्यांना धुवत नाही. ज्या दिवशी केस कापायचे आहेत ना त्या दिवशी वली करणे आहे ना, केस कापणे आणि संपवणे, त्याला दुसरं काय करणे नाही, काय नाही, किंवा लघवी लागणे किंवा वास मारणे, काहीच विषय येत नाही ना इथं. मी तुम्हाला काय साठी म्हणून इतक्याला मानले की ही एकदम थंड हवेचं ठिकाण आहे, इथं ही गोष्ट पॉसिबल आहे. हो, आमच्याकडे चारा क्वालिटीचा नाही. पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यात हम्म. मक्का वगैरे लावायचं म्हणलं ना तर फेब्रुवारीमध्ये लावायला लागतो. मेथी घास येत नाही, सुबाबळ तुम्हाला कुठंच दिसणार नाही, कडुलिंबाचा पाला दिसणार नाही, शेवगा दिसणार नाही, काहीच येणार नाही तुमचं आमच्याकडे. तरीसुद्धा हे असं आहे, त्याला पर्याय नाही. फक्त एक गोष्ट आम्ही करतानाच केली की हे वर घेतलं आणि ती एक मशीन ठेवली, त्याच्यामुळं आम्हाला आजपर्यंत त्रास नाही झाला. हे किती दिवसापासून केले तुम्ही 6 वर्ष झाली असतील. हे शेड केलेले? हो, पहिल्यांदाच म्हणजे करताना सुरुवात शेड पासून? नाही, पहिल्यांदा ही गोट्यात होती तर, आणि एक पिल्लं आमच्या घरी होतं. म्हणजे माझा लहान मुलगा आहे ना हा त्याच्याबरोबर ते पिल्लं होतं. हा आणि आम्ही काय करायचो, मादीला पिण्यापुरतं वरती न्यायचो आणि परत घरी यायचं ते. आणि 3 महिने आमच्याबरोबर चांगलं राहिलं आणि एक दिवस गोट्यामध्ये ठेवलं आम्ही. 8 दिवसात ते एक्सपायर झालं. बापरे. आणि मग आम्हाला समजलं की ह्याला आपल्या घरी चांगली सवय होती, तिकडं वास येतोय त्याच्यामुळे ते एक्सपायर झालं. मग लगेच असं शेड बनवलं आणि तिथपासून इथंच सर्व्हिस. एवढ्या शेडला किती खर्च आला तुम्हाला तेव्हा 1.25 लाख रुपये आला होता तेव्हा? तेव्हा. 6 वर्षात. आत्ता 2.5 लाखावरती जाईल. हो. पण 40 प्राणी जरी खर्च झाला तरी तुम्हाला 2 टाइम झाडू मारायचा नाही, हा. कुठलीच वा पिसू गोचीड त्याचा स्प्रे करायचा नाही, प्राणी धुवायचे पाणी नाही. तेवढं तुम्हाला खालून आणून ठेवावं लागत असेल. नाही, आम्ही इथून वरून कनेक्शन करणार आहे. हे जरा वाढवायचं होतं हा, आता, हा, म्हणलं वरनं एक कनेक्शन करून ठेवणार होतो. हा. हो. पण आमच्याकडे काही पाण्याचा तोटाच नसतो त्यामुळे काही विषय नाही तो. आणि सुरुवातीला कसं भीती वाटायची की सक्सेस होईल की नाही. हो. एक तर आमच्याकडे लोक म्हणायला लागलेत की आपल्याकडे पावसात मेंढरं जगत नाहीत, म्हणजे अतिप्रमाण पाऊस. त्याच्यामुळं मग थोडंसं भीतीपोटी करत करत मग 1-2 पाऊस काढला की काय वाटलं नाही, मग काय नॉर्मल. इकडे पाऊस लागल्या उघड बी नसतं 2-3 दिवस. नोव्हेंबरपर्यंत आमच्याकडे सूर्य येत नाही. काही करा तुम्ही, एकदा का जूनला पाऊस चालू झाला ना की नोव्हेंबरपर्यंत सूर्यप्रकाश येत नाही. पाऊस नसला तर धुकं, सूर्य येणारच नाही. काही करा मग. आणि मग तशात यांना ऊन लागत नाही, काय नाही, कसलाच विषय नाही त्यांचा. फक्त वर येतं स्वच्छ.
स्वच्छता बस, स्वच्छता आणि त्यांना सुकाचारा जास्त प्रमाण. आणि आम्ही उलट देतोय त्यांना मधून अजून काय तर बुसता सारखी हो तुमचे खराब होते ते ना तुमची. आता ही बघा की आम्ही जेव्हा केस कापू ना तेव्हाच दोन्ही कशाला धुवायचे त्यांना. काय मुळाचा विषय हो ते तुम्ही एक्स्ट्रा काम करायला तुमची सगळ्यांची तयारी असते. म्हणजे खाली शेड असणार आहे, ज्या काय त्यांना गोचड्या लागतील ते औषध करतील, पिसवाचं औषध कराल, सगळं काय कराल. पण तुम्हाला असं शेड म्हणलं की माणसं काय म्हणतात खर्चाकडे गोष्ट होती. आम्ही गेल्या वर्षी शेड करायला निघालेलो. गेल्या वर्षी असंच घरची म्हणली अजून एक खाली थोडीशी ती जाळी वाढवू, जाळी आता ती जाळी गोठावर राहिला, ती जाळी खाली राहिली 1-2 फूट वरनं गमेली घेऊन खाली जा, खाली टाका, खालनं परत ती प्राणी निवडून वर घ्या. आता आपला ह्यो पत्रा बघा आमचा 6 फूट आहे, म्हणजे त्या साईडला 6 मध्ये 8 आहे, तरी सुद्धा काही गरम होत नाही ना, अजिबात काय नाही. तरी सुद्धा हवा खेळते सगळं काय. ह्याला व्हेंटिलेशन तुम्ही जेवढं चांगलं द्याल ना तेवढं मेंढीपालन चांगलं तुमचं. आता सिमेंटचा टाका ना, वर सिमेंटचा टाकणार आम्ही. सिमेंटचा टाकलं तरी चालते की तो गरमच होत नाही. किंवा मग ह्याच्यावरती त्या सिमेंटच्या वरती स्प्रिंकलर लावायचं जर लक्षात. आता आमच्याकडे पोल्ट्रीला वगैरे वेल वापरतात तसला. वेल एकदा वर गेला ना तो ह्याचा ग्रीनवाला बस त्याने लय फरक पडतो. काय होत नाही, सगळं करता येते, फक्त आमची मानसिकता हे ना. नाही तुमचं काय रोज झाडू मारायची कष्ट करायची तयारी आहे, पण खर्च करायचं म्हणलं की किंवा असं काय करायचं म्हणलं की माणसं जरा थोडंसं घाबरतात. आमचं काय होतं सकाळी मोठे टप येतात 20 किलोचे 3 टप लेंड निघतात. कधी 3 टप. मग सकाळी रोज उठलं की मला काम ती कुठला ते सगळं झाडून घ्यायचं. तिसरं शेड झाडायचं म्हणलं ना तिसरं की कपा झाड. उन्हाळ्यात ठीक आहे, पण पावसाळ्यात कसं होतं काय सांगायचं. पावसाळ्यात मला पुढे टेन्शन पडलंय ना. गेल्या वेळेस एवढं लॉस झाला, पावसाळ्यात झाला ना, या वर्षांचा लॉस झाला, त्यांना पिसवा झाल्या नाही का. मग पिसवा म्हणजे काय वरनं कंटिन्यू ती पेट कायमच चालू त्याचं, कायम वरनं सकिंग चालूच ना त्याचं. मग त्याला कटाळून गेलो. आता माझ्या फक्त लक्षात आलं, आता म्हणलं ह्यांना जर काही आता नाही दाखवलं आपण हे कधीच होय बनणार नाहीत ना आपल्याला. नाही आणि ते दाखवल्याशिवाय त्यांना तरी समजणार. आणि आपण असं एकदम 5-6 लाख रुपये खर्च करायनंतर ते काय म्हणणार काय हे बावळासारखं काय सारखं काढते नाही का. बरोबर ह्यात बघा ना काय झालं आमचं मध्ये नगरी आलती तिथून उठून गेली आणि ऑगस्ट मध्ये अशी कंडिशन आमची. ऑगस्ट मध्ये हा लॉस झाला का आम्हाला. मग कटाळून गेलो व्हायला म्हणलं काय खरं नाही. त्या पिसा म्हणून आमच्या डोक्यात एकच ह्याला ऊन लागा ना, त्यामुळे पिसा झाल्या ही सगळं डोक्यात घेतलं नाही का. माणूस बघितला आम्ही धनगर समाज नव्हता बघितला, त्यांनी फिरवायला लागली. म्हणलं जाऊ द्या ते विषय ते मिटावतोय नाही का. बाकीची शेतात जायला मोकळं काम करायला मोकळं म्हणलं भारी झालं. ते महिनाभर राहिलं. त्या डोक्यात काय आलं म्हणलं माझं लई कंबरट दुखायला लागला ना. तो घ्या तो गेल्यावर दुसऱ्या दिवशीला वाटला 4 वाजल्यात नाही का. शेजारी पडाक होतो एक 16,000 चराई घेतलेला. तो आलाय म्हणून जवळ येते ना घरापासून, पलीकडे झाड येत नाही इतक्या अंतरावर. आता तिथं ऊसाची टोळी आली ती ऊस तोडायला. ती त्या दिवशी संध्याकाळची रातची निघून गेली. आता रातची निघून गेल्यावर त्यांनी भाकरीचे तुकडे भात कुठे टाकला तिथंच काढून ते रात्री उठून निघून गेली. ती ह्यानी खाल्लं की इन्फेक्शन होतं. 4 वाजता सोडली आपली सोडली की गिरी असते खाल्ली. चपाती खाल्ली की पोटात अडकतं. काय त्यांनी खाल्लं नाही चपाती जर ह्यांना दिली ना की त्यांना रवंत करता येत नाही चपाती. त्या दिवशी संध्याकाळी कंडिशन अशी आम्ही खायला म्हणलं रेग्युलर ना त्या दुधाच्या मेंढ्या होत्या त्यांना खुराक द्यायचा बाजूला घेऊन नाही का. त्यांची पिल्लं प्यायची सगळं व्यवस्थित सगळं टकाटक मध्ये केलं आयला मेंढ्याचा चांगल्या फुगल्यात नाही का. आम्हाला काय माहिती त्यांच्या आतमध्ये पॅक होत चालले एकदम जाम. संध्याकाळी काय नाही सकाळी कंडिशन. हो बरोबरच ना. ते काय झालं रवंत करायचा जो रस्ता होता ना तो ब्लॉक झाला त्याचा. मग तुम्हाला सांगतो परत असा विषय झाला. सकाळी रोज बघतोय ना तर त्याविषयी एक लक्षात गोष्ट आली नाही की मी रोज लेंड्यांच्या बाजू लक्ष असायचं किती लेंड्या निघतात नाही 3 टप निघाला पाहिजे. मला काय गुरळ पडल्यानं झालं मी बघितलंच नाही का. पण मेंढ्या कुशी दिसत होते चांगलं नाही का. हसायला म्हणलं मेंढ्या आज काय म्हणलं जाऊ दे गाभून दिसते मेंढी दिसते नाही का. आता हे अशा मी सकाळी लवकरच कामावर गेलो. मला घरी तिकडून येऊन परत बारामतीला जायचं होतं. मग 12-11 वाजता तिकडून यायचं जाऊन जेवण करायचं आणि बारामतीला जायचं. ही 12 वाजताच्या आसपास मी आलो घरी. ही तोवर तिला पाहून आलताय कोणतरी आयला म्हणा तिथं बकरं फुगलंय काय ह्याने आपलं तोवर त्याला तेल पाजलेलं. अरे
मला फोनच लावायला घेतलेला की डॉक्टरला बाबा बोलवा ते जरा फुगली नाही का मी ते सोडलंय नाकात हे ते. आणि मग मी तेवढ्यात नेमकं मीच आलो घरी ना मला जेवण करून बारामतीला जायचे आणि म्हणलं बघायला गेलो अगं म्हणलं दुसरं वाटतंय काय मग आता डॉक्टरला डॉक्टरला बोलावं अर्धा पाऊण तासाने आला तर वर तर इकडं तिसरं चौथं पाचवं 15-16 बकरी एकदम तास झाली संध्याकाळ तो 5 बकरी एक शेळी मिळते 6 मेंढ्या आणि किमान नाही ना चपातीचं मेडिकलमध्ये 6 घालपाट मारला असतात नाही मेडिकल मध्ये जाण्यापेक्षा ना काय जरी झालं समजा हे आजारी आहे ना पहिल्यांदा काय करायचं बडीशेप घ्यायची हा त्याच्यामध्ये आपला खायचा ओवा असतो ना त्याचं पावडर करायची मिक्सरला किंवा चेचून आणि ते पाण्यात टाकायचं आणि ह्याला पाजायचं ना त्याच्यात चिमूटभर सोडा टाका 2 दिवस तर जगल म्हणजे जे काय झालंय ना त्याच्यावर स्टॉप करल पण हे 2 दिवस जगेल अजून आणि तोपर्यंत आपण उपचार करू शकतो म्हणजे तुम्हाला समजा आपल्याला उपचार येतच नाही ना बाबा काय झालं याला माहीतच नाही ना हे औषध पहिलं करायचं 2 दिवस ते जगणार आता काय झालं त्यांनी भाकरी खाल्लेल्या दिसत होत्या. हो की म्हणजे ती चपाती आहे ना ती आता ही खाल्ले त्यांनी परत मेथी घास खाल्ला हा ते आणि रोज ओल आम्ही कुठे करून टाकतो त्या दिवशी असंच टाकला हा मग तो पॅकच झाला ना पॅकच झालं असं झालं म्हणजे ते आम्हाला 5-6 दिवस ना असं डोक्याला मुंगे येत होते नुसते नाही बघा की आता ह्या शेडमध्ये आमचे प्राणी कमी येतं ही पिल्लं बाहेर येऊन खाते ती आतली आत गप असते झाडू मारायचा नाही सकाळ संध्याकाळ काय ह्यांना कुठला इन्फेक्शनचा त्रास होणार नाही काय नाही कायच करायचं काय नाही काय ह्यांना पिल्लांना वगैरे आमचे ना आम्ही काय करतो कधी कधी ह्यांची डिलिव्हरी होती आम्ही घरी असतो सकाळी येऊन बघतो तर पिल्लं इकडे असतात त्याची मादी इकडे असते तरी काय नसतं आणि साधारणतः सकाळची ह्या एवढ्या मेंढ्यांना तुम्ही किती टप टाकता 2 किलो मिळेल 2 ते 2.5 किलो ह्याप्रमाणेच खायला घालतो हा का? संध्याकाळपर्यंत हे संपलं पाहिजे झाडू मारायचंच नाही आम्हाला झाडूच बघा शेडमध्ये दिसणार नाही झाडूच लागत नाही तर कशाला झाडू मारायचं आहे बरोबर आता तुम्ही तुमच्या गोट्यात खाली बसाल नाही ना आता तुम्ही आमच्या शेडमध्ये काय नाही म्हणजे आपण करताना काय केलं की काम जे करायचं आहे ते जास्त घेतलं पण सिस्टम नाही लावली बरोबर काम तर तुम्ही तेच करताय ह्याच्यामध्ये जर केलं तर ह्याच्यापेक्षा अर्ध काम कमी होईल पण आपल्याला कसं वाटते की एकदम खर्च होईल आपण बाबा रोज आपण काम करतोय सकाळी 1 तास तुम्ही झाडू मारायला संध्याकाळी 1 तास परत ह्यांच्या वा पिसवा जे काय होतील त्या परत म्हणजे मेडिकल बंदच नाही तुम्हाला सारखं चालू आमच्या तिथं काहीच नाही ती ग्राईफ वॉटर आहे आणि हे एक्झापार आहे ह्याच्या पलीकडे काहीच नाही काहीच बटर हे बारक्या झालेले हो लहान पिल्लांना हा. तेव्हाच देतो आणि एक्झापार त्या वेल्यानंतर देतो त्यांना आता आमचं काय होतं आमचं खाली ओपन आहे ना थोडंसं हम्म. बाहेर पुढं मोकळं पटाकान त्यात आम्ही सुरतो ना दिवसभर तिकडे हा. असतात आता ती महिन्यात आम्ही एकदा कवा तर झाडतो नाही का हम्म. हा. मग त्याच्यात सारख्या लेंड्या पडून दिवसभर पिसवा त्यातच पिसवा होत्या ते ना त्याच्यामुळे ते मागल्या बाजूला 3-3, 4-4 गोचर राहते आता हे बघा की कडला जरी आलं ना कुणाच्या वास नाही येणार गुचडी नाही दिसणार काय नाही दिसणार आणि तुम्ही म्हणता ह्याला ऊन लागलं पाहिजे आता आमच्याकडे 6 महिने ऊनच नसतं ऊनच नाही ही तर ह्यांना दाखवायचं आणले आता तुम्ही म्हणताय ना त्यांना ऊन लागलं पाहिजे आमच्याकडे 6 महिने ऊनच नसतं माणसाला नव झाडाला पालवी राहत नाही मग काय करायचं आपण जे कासपाटरा म्हणतो ना हे बघा की हे समोर ही आहे कासपाटरा हो तुम्हाला कधी पावसाळ्यात आला ना फोन करून या मी तुम्हाला पास देतो कासपठारचं इतकं जवळ आहे म्हणजे इतकं थंड असतं पहिले आम्ही ठिकाणी. म्हणजे एवढं पावसाळा आमची जुनी लोक होती ना आम्ही पण गुरं चारायला जायचो तिकडे हा. पण जेव्हापासून ते बंद केल्यामुळं आम्ही म्हणजे जनावर कमी झाली की आपलं ज्यानं त्यानं बंदिस्त केलं आता ह्याला बघा ना हे तुमच्याकडलं आलंय कुठं पिसू आहे का वा आहे आपल्याकडे असं कष्ट आणि इतके बारीक कातारले हे 1.5 महिन्यात कातारले हो 1.5 महिन्यात आमचं 1 वर्ष एवढं झाले असं- एवढं असं ह्याच्यावर तरी- माहितीच मोठं दिसतं. ह्याच्यावर मग हे तुम्ही एक करायचं ह्याच्यामध्ये काय करायचं ही जेव्हा लहान होतात ना तेव्हा सोयाबीनची पावडर आणि असला चारा ठेवायचा सुकाचा सुक्का चारा आता आपण पहिली ते भाड्याची मशीन आहे ना हा. त्याची चाळण तुर्त मध्ये बदलून नाही का त्याच्यातनं असं ह्यांच्या पुरता भुसा करून हा ह्या पिल्लांपुरता करायचं 3 महिन्यापुरता त्यातनं होणार आहे आणि आमची 3 त्याला आहे ना त्या भाड्याच्या मशीन 6.5 HP ची मोटर आहे मग काय मोटर मोठी हो 3 ची परत नाही का त्यामुळे तिला काय अडचण नाही तो तुम्ही तसं करू हम्म. त्यातनं माझा आता ही बघा ना अंदाज असा आलाय ही खाते ते आपला घेतली. ओला चारा जास्त होतोय ओला चारा यांना द्यायचाच नाही लहानपणी नाही ना अजिबातच टाकू नका मग त्यांना आमचा मेथी का सुरुवात येत हा बापा. मेथी घास आहे ना तुम्ही वाळवा हो ना. आणि तो ह्यांना खायला घाला ना खुराक घालण्यापेक्षा मग सर्वात म्हणजे आपण ॲजोला कसं घालतो तसं. तसा मेथी घास सुक्का
मग तुम्ही मेथी घास सुकवून त्याचं पावडर करून असेल ह्यांना घाला आणि त्याच्यामध्ये सोयाबीन टाका, ह्याच्यापेक्षा क्वालिटी पिल्लं होती काय? ही काय सगळं आता कार्यक्रम ह्यो जुळ्यातला आहे, त्याची बहीण ती खाली बसली ती आणि ह्यो इकडे आहे. आता आमच्याकडे हरभरा सीझन चालू आहे, सध्या गव्हाचा सीझन चालू आहे. आमचं बुसकाट आम्ही गव्हाचं गोळा केलंय, हरभऱ्याचं आमचं 16 रुपये असतं. हो गव्हाचं. हे गव्हाचंच आहे, हे गव्हाचंच खात्यात ही गव्हाचंच आहे बाळा ते. गव्हाचं मसलेली गहू होत्यात. हा ते हार्वेस्टरनं काढत नाही आम्ही काय करतो म्हणजे गेल्या वर्षी आम्ही चुकून 2 गोण्या ठेवल्या होत्या आता, नंतर त्यांना करून ह्यांना घातलं खाल्लं, मग ह्या वर्षी आपण गहूच ठेवायचं सर्व. जेवढा तुम्ही सुक्का चारा द्याल तेवढा तुम्हाला ह्याचा जुलाबाचा त्रास नाही, पोटफुगीचा नाही. जेवढा हिरवा द्याल तेवढा तुम्हाला जुलाबाचा त्रास, ह्यांना लघवीचा पोटफुगीचा ते ओल्या चाऱ्यानं त्रास होतो. ओला चारा आपला जास्त होतो असं माझा अंदाज. ओला चारा कमी करा तुम्ही, मेथी घास सुकवा की, सुकवून घाला की यांना, काय फरक आहे? ते आम्हाला वाटलं आपला महत्वाचा विषय काय माहितीये का, घासून आता वाळवायचं. आमच्याकडे कसं झालं, आमच्याकडे लोक कमर्शियल जे झाले हा. तिकडं आता लोक पहिल्याकडे सुका चारा बी नाही का असं काय काय कोण म्हणजे वेस्ट चारा होता ना ते बी आता कोण द्यायला काय काय तयार नाही का, तर त्याला मर्यादा राहते. पण आपलं महत्वाचं साक्षी होते काय, ही शेड असं स्वच्छता असली ना, स्वच्छता पाहिजे. आपलं सगळं मेन तिथं बी आपलं चांगलं हिरवा चारा बी आमचा पौष्टिक आहे. मका राहते आमच्याकडं समजा आज कापलं ना कडवं तर राहते. उद्या घालायचं, हा. हा, म्हणजे त्यातलं पाण्याचं कंटेंट पाण्याचं कमी होईल. हा. ते एक करावं. हिरवा चारा असला तरी चालते, मग 1 दिवसाच्या ऐवजी 2 दिवस ठेवा त्याला. मेथी घासाला पण आज कापला ना तर उद्या कुठे करून घासा. हो मध्ये तुम्हाला नाही का म्हणलं कापून तर ठेवायचे पुढे चाललंय तर हां तसं एक करा. आणि शेव उंचीवर पाहिजे, ह्याला तुम्हाला पर्याय नाही. पर्याय नाही. हा. तुम्ही आणि मग नंतर 1 वर्षाने ही ह्यांचं वैशिष्ट्य एक आहे ते म्हणतात आमच्या मकाला हिरे बिरे कसलं औषध नाही ह्याचीच पावडर. अहो माझेच नाही, आता त्या भोरमध्ये केलंय त्या दानवले साहेबानं, त्याची पण मका एवढी खतरनाक आहे ना की तो म्हणतो की औषधांची गरजच लागत नाही. होय ना. हो रासायनिक मका आल्यावर मकाची गंड काढून परत त्याची मका ह्यांनाच वापरत असतात. मग काय ते मग आता बुरबुट पण त्या मशनीत सगळं सगळंच आपण ते त्याच्यात बुरबुट पिटवून देतो खाड्यात. नाही तसलं काय नाही, हा, इथं- ते सगळं ह्यांनाच पेटवणे तसलं काय नाही आमच्याकडे. सगळं काय जे काय काडी कचरा आहे ना तो गोळा करणे, त्या मशनीत बारीक करणे, ह्यांना खायला घालणे, बस. दुसरं काय करत बसणे नाही. झाडू मारायचा नाही, त्यामुळं आम्हाला ते त्याच्यात थोडं तोंड बारीक आहे त्यामुळं लेट होतं, पण आम्हाला काही झाडू मारायचा नाही, ह्यांना धुवायची नाही, त्यामुळे ते करायला बरं वाटतं ना. हा तेवढं काम केलं की मग काम हो दिवसभर ह्यांच्याकडे काय करायचं ह्यांना. सकाळचे ह्यात आता आमचं काय होतं सगळ्यात मेन ह्याच्यात प्रॉब्लेम, त्या आमचा जे हिरवा चारा आहे ना, आता आम्ही नेपियर असेल मेथी घास असेल परत कडवळ असेल, नेपियरच्या ऐवजी तुम्ही मेगा स्वीट लावा की. नेपियर लावूच नका. नेपियर काय झाले, आता आम्ही पहिल्याच्याकडे गाय होत्या ना, अजून नाही तर पण ते कवा तरी पुरवली घराच्या जवळ आहे. नाही ते काय 12 होतं महिने. नेपियर मध्ये पाण्याचं कंटेंट जास्त आहे हा. आणि त्याच्यामुळे काय होतं हे दिसतंय की तेव्हा पोट फुगल्यावानी, हा. पण 1-2 तासाने या परत बघायला काय परत आहे तसंच दिसतं. त्यांना लघवी केली की पाणी संपलं ना शरीरातलं. बरोबर. मग त्याच्यापेक्षा जेवढं तुम्ही सुकवाल आणि सुकं चारा घालाल तेवढं क्वालिटी. तुमच्या दिवसाचे पाणी किती